दादा काय नाव तुमचं? संतोष सोनवणे, चिंचखेड. चिंचखेडून आले तुम्ही. किती कांदा आणलाय? माझे आता आज तिसरा ट्रॅक्टर आहे. तिसरा ट्रॅक्टर आहे. आधी भाव बरा मिळालाय? भाव बरा मिळाला, भावाचा नाही विषय, पण जे मार्केट बंद आहे आपलं, जे मोठं मार्केट आहे ते बंद असल्यामुळे कारणाने माल थोपून राहणार आहे आणि माल थोपून राहिल्या कारणाने बाजार अनिश्चित पडणार आहे. तर त्या कारणास्तव मार्केट चालू करावं असं आमची विनंती. काय फरक होतो त्या मार्केटमध्ये आणि या मार्केटमध्ये, खासगी मार्केटमध्ये काय फरक पडतो? तसा विशेष काहीच फरक नाहीये. मार्केट बरोबर आहे, पण आता जे 2 रुपयाची अपेक्षा होती ती, कारण महिन्यापासून मार्केट बंद आहे. हो, तुम्ही आता म्हणत होते की हा माल तिथे असतात आणि ते माल भरायला खाली करायला तिथं खूप हाल होतात. हा, तिथे. हो, आणि इथे खाली करायचंय तिथं खूप हाल होतात, कारण का आम्हाला तिथं पण राबायचंय घरी आणि इथं आल्यावर पण राबायचंय. म्हणजे इथे तुम्हाला स्वतःच्या हाताने तो माल खाली करावा लागतो आणि पिकअप जसा आहे तो सगळा खाली ढकलायचा आणि परत भरायचा. आणि एपीएमसीच्या मार्केटमध्ये काय होत होतं? तिथं त्यांचे लोक असतात, त्याच्यामुळे तो माल त्यांच्या लोकांकडून दोघं तिघं असतात, त्याच्यामुळे तो लवकर खाली होतो, लवकर वेळेत का. पण तिथं पावतीत तुम्हाला पैसे भरायला लागायचे. इथे जर का हमाल लावला तर वेगळे द्यायचे? इथं नाही द्यायचे नाही. इथे हमालाला पैसे नाही द्यायचे? इथं द्यायचे नाही, म्हणजे इथं आपलंच खाली होतं ना, आपणच हमाल. हो, इथं द्यावं लागतं खाली त्यांना पैसे भरायचे द्यावं लागतं. म्हणजे तिथे तुम्हाला पावतीत पैसे जात होते आणि इथे तुम्हाला डायरेक्टली ते हमालाला पैसे. हा, मग इकडे पैसे घेताय ते भरायचे. आता खाली होईल ना, याचे पैसे घेताय भरायचे. ते काय जेवढा खाली होईल त्या हिशोबाने ते पैसे घेताय. दादा तुमचा काय अनुभव आहे? अनुभव आज का इथं पण माल पाहण्यासाठी ना, जो माल खाली काढतो तो भरावा लागतो. तर ते 100-150 रुपये घेतात आणि तिथं गेल्यानंतर आहे ना, पावतीनं पण कट व्हायचे आणि आमच्याकडनं कॅश घ्यायचे. तिथे दोनदा पैसे द्यायचे? हो, दोनदा पैसे देतात. ही सगळी एकंदरीत व्यवस्थेमधले ज्या गॅप्स आहेत, या व्यवस्थेमधल्या ज्या लूप होल्स आहेत, याच्यामुळेच कदाचित हे सगळं व्यवस्था ही बंद पडली आहे. ती पूर्ण ठप्प होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी स्वीकारलेला हा खासगी मार्केटचा पर्याय. कांदे घेऊन पिंपळगावाला आलो. का बरं एवढं लांब आले? तिथं भाव कमी आहे. तिथं भाव कमी आहे, तिथं थोडं बरं आहे. हे खासगी मार्केट आहे. खासगी मार्केट आहे, पण इथं भाव थोडं चांगला आहे. चांगला आहे. किती कांदा आणला तुम्ही? मी कमी कमी आहे 15 किती? 16-17 क्विंटल येईल. 20 क्विंटल पर्यंत आहे. 20 क्विंटल 15 ते 20 क्विंटल पर्यंत हा कांदा आहे. याचं वजन करून आणलं का? नाही करलं अजून. मग आता अजून व्हायचंय? बाकी आहे अजून. मग ते कसं करणार? ते आता इथं लिलाव झाल्यावर मग त्याचं वजन करणार तुम्ही, प्रायव्हेट काट्यावर जाणार. बरोबर. पण तुम्हाला किती खर्च आला एवढा कांदा बनवायला? कांदा बनवायला तरी भरपूर खर्च येतो ना. किती? हा कांद्याला किती पैसे लागले तुम्हाला? 15-1 हजार रुपये लागले. 15-1 हजार रुपये लागले. आणि आता काय वाटतंय कसा भाव मिळेल? आता काय इथं कसं भाव देतात ते आमच्याला काय अजून माहित नाही. पहिल्यांदाच आलेत का इथे? पहिल्यांदा आले का पिंपळगावला? असा शेतकरी आहे जो वणवण फिरतोय. 90 किलोमीटर दूर आलेले आहेत केवळ या अपेक्षेत की या कांद्याला भाव चांगला मिळेल. हा जो 16-17 क्विंटल कांदा मागे गाडीत दिसतोय, त्याच्यासाठी त्यांना 15 ते 20 हजार रुपयाचा खर्च आलेला आहे. त्यांना खर्च सांगता पण येत नाही, इतका साधा बोळा हा शेतकरी आहे. आणि आता त्याला अपेक्षा आहे की ते भाव चांगला मिळेल, या आशेवरच हा इतक्या दूर उन्हातानाचा फिरतोय. शेतकऱ्यांची ही अवस्था सगळ्या दूर सारखीच आहे. पिंपळगावहून देशदूतची टीम.